महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाच्या मार्फत प्रभाग क्रमांक 29 मधून अ गटातून सिद्धांत संजय शिरसाट, ब मधून अनिता नंदकुमार घोडेले व क मधून श्वेता सुमित त्रिवेदी हे उमेदवार उभे आहेत. जिल्ह्याचे खासदार संदीपान भुमरे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते प्रभाग क्रमांक 29 महानुभाव आश्रम येथे शिवसेना पक्षाच्या प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी माजी महापौर नंदकुमार घोडेले, मुंबईहून आलेले संपर्क प्रमुख पारकर यांच्यासह अनेक शिवसैनिकांची उपस्थिती होती. शुभारंभानंतर प्रभाग क्रमांक 29 मधून मोटरसायकल रॅली काढत प्रचारास प्रारंभ करण्यात आला. तिथून आतापर्यंत मागवून पाहिजे का आतापर्यंत पडलं नाही. मला खात्री सगळ्या सुद्धा बऱ्याच ठिकाणी कानूसा घेतला. सगळ्यांनी सांगितलं शिंदे साहेबांवर विश्वास ठेवून उमेदवार चांगले देण्याचा प्रयत्न केला. शिंदे साहेबांनी सुद्धा मला एक सांगितलं की शिंदे साहेबांवर यांच्या चरणी सुद्धा कोटी कोटी वंदन करतो. परमपूज्य मोठे बाबा नागराज बाबा यांच्या चरणी सुद्धा या ठिकाणी वंदन करून आजच्या या शिवसेनेच्या प्रभाग क्रमांक 29 महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक या ठिकाणी प्रेम आहे आणि या पश्चिम मतदारसंघातला अतिशय आपण त्या रॅलीचा समारोप मला वाटतं गोडाजींनी आणि निकमाने सर्व ठरवून एका ठिकाणी केला असा. ही निवडणूक त्या वाड्यापुरती मर्यादित नाही. ही निवडणूक पूर्ण आपल्या महानगरपालिका क्षेत्रामध्ये जेवढे नगरसेवक त्यासाठी महत्वाचे आणि एकेका प्रभागामधून आपल्याला असलेले उमेदवार एक चांगल्या मताने कसं निवडून येतील हा प्रयत्न केला. मी कार्यकर्त्यांना सुद्धा सांगेन की तुम्ही काही पाहायचं नाहीये. आपल्या उमेदवाराचे नाव आपल्याला माहिती, हे सर्व असताना फक्त एकच पाहायचं की आपल्या डोळ्यासमोर धनुष्य बाण आहे आणि त्या धनुष्य बाणाला मतदान करून घ्यायचं हे काम फक्त आपल्याला करायचं. याचं काय झालं त्याचं काय झालं चर्चा या प्रत्येक ठिकाणी प्रत्येक मतदारसंघामध्ये किंवा प्रभागामध्ये होत असतात. यांनी असं केलं त्यांनी तसं केलं. काल तर मला तुम्हाला सांगायला आश्चर्य वाटेल, एवढे काय गोपीसाहेब अपक्षावरली गर्दी केली होती, एवढे अर्ज भरले होते शहरानं. नंतर तर अशी परिस्थिती झाली की अपक्षालाच कळावं लागलं की आपल्याला काय करायचं. परंतु हे निवडणूक लढायचं त्या अपक्षाचं जर तंत्र वेगळं असलं तरी सत्ताधारी पक्षाचे किंवा विरोधी पक्षाचे या लोकांनी काही लोकांनी फॉर्म भरले. त्या टायमाला काय काय गोंधळ झालेला आहे तुम्ही सर्वांनी पाहिले. या गोंधळाचा परिणाम आता या निवडणुकीवर सुद्धा होता. माझ्याकडे तर आता आजही मी आणखी घरातून बाहेर आता या स्टेशनच्या बाहेरचा क्रॉस केलेला नाही. रोज 400-500 प्रवेश माझ्याकडे होत असतो रोज. आता एका ठिकाणी रोजचे जर 400-500 प्रवेश जर आले आणि माझ्याकडे सकाळी येताना इकडे भेट यासाठी झालं की आणखी प्रवेश मी घेतो. येणारा प्रत्येक एक कार्यकर्ता त्याच्या मागे असलेली ताकद तुम्ही कृपया समजून घ्या की एक कार्यकर्ता म्हणजे त्याच्या मागे निश्चित ताकद ही असते. तुझं काय आहे, 10 लोक तुला ओळखत नाही, 5 मतदान पडणार नाही असं कुठे बोलू नका. प्रत्येकाची ताकद ओळखा, प्रत्येकाला आपल्या या रॅलीमध्ये सहभागी करून घ्या, प्रत्येकाला एक जबाबदारी द्या. आलेल्या रॅलीत तुम्ही सर्वजण कार्यकर्ते झाले, प्रत्येकाने आपापली जबाबदारी वाटली. आपल्याला हे एकाच्या मुळे हे काही सगळं धनुष्यबाण उचलला जाणार नाही. तर प्रत्येकाची ताकद त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व केली तर तो धनुष्यबाण उचलायला किंवा आपल्याला लढायला अत्यंत सोपं जाणार. आपण आजचा ही सुरुवात घोडाल्यांनी ठरल्याप्रमाणे म्हणजे फक्त एक प्रभागाची आणि हा 29 प्रभागाची तर रॅली आता आम्ही आज सुरू करतोय. कार्यकर्ते जोमात आहेत, तुम्ही पाहत असाल. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळा आनंद आहे आणि आम्ही निवडून येणार हा कॉन्फिडन्स उमेदवारामध्ये. लोकांना काम जे केलंय त्याची पावती देण्याचा हा त्यांचा मतदाराचा आता ही वेळ आहे. म्हणून एक चांगल्या प्रकारे आपण काय करू शकतो किंवा आपल्या भागाचा विकास कोण करू शकतो याची जाणीव मतदारांना आहे. म्हणून त्या विश्वासावरच आम्ही आतापर्यंत जे मागची जी कामं आहेत ती लोकांसमोर घेऊन जाणार आहोत. पुढील जे काही कामं करणार आहोत
त्याचा वेगळा विषय त्यांच्यासमोर घेऊन जाणार आहोत. आमचा विषय एक राहील की वार्डाचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे. आम्हाला कोणीही मागासलेलं म्हणलं नाही पाहिजे. आमचा वार्ड एवढा चांगला सुंदर झाला पाहिजे की लोकांनी आमच्या या भागाचा प्रभागाचा एक वेगळा विषय चर्चेला आणला पाहिजे. या पद्धतीने आमचा प्रचारची रॅली आज सुरू होते. सर्व कार्यकर्ते आज प्रचारामध्ये जात आहेत आणि हे येणाऱ्या 15 तारखेला जे काही ते बटन दाबणार आहे त्या विजयाची सुरुवात आजपासून आम्ही करू. तर रॅलीचं स्वरूप कसं असेल? रॅली ही 2 व्हीलर रॅली आहे. एवढी रॅली म्हणजे 2 व्हीलर आहे. काही लोकांकडे 4 व्हीलर त्या टू असं पूर्ण त्या प्रभागामध्ये चक्कर मारतील. काही जे काही महत्त्वाचे महापुरुषांचे पुतळे असतील किंवा काय असेल त्या त्यांना अभिवादन करतील आणि एका ठिकाणी त्याचा समारोप होईल. याला एवढं मोठं स्वरूप आम्ही दिलेलं नाही. ही फक्त जाऊन एक प्रभागाला एक फेरी मारणं हा त्याच्या मागचा उद्देश आहे. जी या प्रभागाचे उमेदवार आपल्या समवेत या ठिकाणी असतील त्यांच्याबद्दल काय सांगा तुम्ही? कशा आहे? सगळे उमेदवार चांगले. सिद्धांत मागच्या वेळेला नगरसेवक होता आणि ताई मागे महापौर राहिलेले आहेत. त्रिवेदी एक उभरती चांगली कार्यकर्ता आहे आणि म्हणून या सगळ्यांचं जर तुम्ही पाहिलं तर सगळ्यांचं कॉम्बिनेशन इतकं परफेक्ट झालेलं आहे. या तिघही मॅच्युअर्ड ज्याला म्हणतात उमेदवार कसा असावा या तिघांकडे पाहिल्यानंतर तुम्हाला लक्षात. म्हणून लोक भावनाचा आदर ठेवूनच आम्ही असे उमेदवाराचं चयन केलं, निवड केली आणि आज आमचा सुद्धा त्यांना आशीर्वाद आहे. चांगल्या भरघोस मताने निवडून येतील. शहरातल्या असलेले 29 प्रभागामध्ये हा शेवटचा 29वा प्रभाग आहे. या प्रभागातून सर्वात जास्त मतदान होईल आणि आमचे उमेदवार सगळ्यापेक्षा जास्त मतांनी निवडून येतील अशी मला अपेक्षा आहे. दर्शक आपण पाहताय लॉर्ड टेलिव्हिजनचं विशेष कव्हरेज आहे. केंद्रीय उमेदवार या प्रभागात निवडून येतील. आता जनतेनेच ठरवलेलं आहे या उमेदवारांना निवडून देण्याचं. निवडणूक आम्ही विकासच्या मुद्द्यावर लढवत आहोत. निवडणूक आम्ही सामाजिक बांधिलकीतनं लोकांची कामं करायची या मुद्द्यावर आम्ही निवडणूक लढवत आहोत. भूल तापांना नागरिकांनी ठरवलेलं आहे, बळी पडणार नाही आणि जो त्यांचं काम करतो त्यालाच लोक निवडून देतील ही मला खात्री आणि विश्वास आहे. विरोधकाला काय सांगायचं? विरोधकाला सांगेल आता अभ्यास करा म्हणजे पुढच्या वेळेस तुम्हाला कामाला येईल. आता अभ्यास न करता उमेदवार म्हणून तुम्ही आलात त्याला आत्मपरीक्षण करा. आपण या वॉर्डाकरता काय केलं, त्या प्रभागाकरता काय केलं. तिकीट मिळवणं सोपं आहे, उमेदवार मिळत नव्हते म्हणून उमेदवारी अर्ज तुम्हाला मिळालेले आहेत. तुम्ही फार भाग्यवान आहात की तुम्हाला पडण्याचं भाग्य त्यांच्यामुळे मिळणार आहे या वॉर्डात. विरोधक कोणला मानतात तुम्ही? कशाचे विरोधक आणि कशाचं काय? लोकांनीच ठरवलं आम्हाला निवडून द्यायचं. कशाचे विरोधक? काय विरोधक नाही. घरातून पकडून आणला, गळ्यात रुमाल टाकला, तो काय विरोधक होतो का? अरे तत्वाने लढावं लागतं. विकास कामं करून केलेली दाखवावं लागतं. जर पालकमंत्र्यांनी सांगितलं की त्यांनी 2 तरी कामं दाखवावी. कशाचे विरोधक? कसा ताकदीचा पाहिजे विरोधक, कसा आमच्या तोडीस फोड पाहिजे. त्यांनी समाजामध्ये काम केलेलं पाहिजे. झोपेतून उठायचं, एखाद्याच्या कार्यालयावर जायचं, गळ्यात रुमाल घालायचा, दुसऱ्या दिवशी मी उमेदवार म्हणून मिरवायचं, त्याला उमेदवार मी विरोधक मानत नाही. तो महापौर कोणत्या पक्षाचा होईल? महायुतीचा महापौर आहे. प्रशासन काम पाहत होतं, परंतु आम्ही कुठेही कमी पडलो नाही. 6 वर्षात रोजच्या रोज मतदारांच्या दारात होतो आणि 100% विकास तेव्हा पण केलेला आहे. पद नसताना सुद्धा आम्ही कामं करतो. महापौर होता तर किती कामं केली आणि त्या कामाच्या त्यावेळेस स्त्रीभ्रूण हत्या हा खूप मोठा विषय होता. सोनोग्राफी सेंटरवरती आम्ही कारवाई केली. मुलींची संख्या कमी होत होती म्हणून ती कारवाई करणं खूप गरजेचं होतं. काही महिलांना आम्ही परमनंट केलं. महिला सुरक्षिततेसाठी आम्ही प्रयत्न केले. महिलांच्या गृहोद्योगासाठी, बचत गटांसाठी प्रयत्न केले. रोजगार मिळवून दिले. मनपाचे जे विद्यार्थी असतात त्यांना आम्ही इस्कॉन खिचडी सुरू केली होती. परत 52 फुटी भगवान गौतम बुद्धांची मूर्ती आम्ही सिद्धार्थ गार्डनमध्ये बसवली होती. अतिक्रमणचा खूप मोठा विषय होता त्यावेळेस, तर आपल्या सर्वांना माहिती आहे खूप मोठा अतिक्रमणची आम्ही कारवाई केली होती. अजून विकासाच्या मुद्द्यावर पुढे जाणार. विकासाच्या मुद्द्यावरतीच आम्ही पुढे जाणार आहोत आणि लोकांना 24 तास आम्ही सेवा देत असतो. विकासाच्या व्यतिरिक्त सुद्धा आम्ही कामं करत असतो. कोरोनाच्या काळामध्ये बरीच मदत झालेली कोरोनाच्या काळामध्ये काय सांगा? भरपूर म्हणजे लोकांना बेड मिळवून द्या, कोणाला ICU मिळून द्या, कोणाला रेमडेसिवीरसाठी प्रयत्न केले. वडील साहेबांनी खूप प्रयत्न केले. मी घरातून टिफिन पाठवायचे. साहेब बेड उपलब्ध करून देण्यासाठी अगदी राजेश टोपेंकडे सुद्धा रेमडेसिवीरसाठी गेले होते. भरपूर काम कार्य